भिन्नार गावात होळीचा जल्लोष सुरू होता. रंगाच्या उधळणीसोबतच भक्तिभावाने होळी पेटवली गेली. संपूर्ण गाव आनंदात न्हाऊन निघाले होते. प्रल्हाद माळी आणि त्यांचा भाचा मनोज जोगारी हे दरवर्षीप्रमाणे यंदाही ढेकाळे गावच्या होळीसाठी गेले होते. दोघेही तेथे जाऊन अगदी श्रद्धेने होळी प्रदक्षिणा घालून घरी परतण्याच्या तयारीत होते. रात्रभर होळीच्या लाकडांनी जळून एक निखाऱ्याचा धगधगता ढीग तयार झाला होता. पण त्या आगीत काही वेगळेच होते. काही लोकांच्या नजरेला पडले की त्यात काहीतरी विचित्र जळत होते. काहीतरी जड, मोठं आणि मानवी आकाराचं. पण त्याचा फारसा विचार न करता गावकऱ्यांनी एकमेकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आणि आपापल्या घरी परतले. सकाळी 7 वाजता प्रल्हाद आणि मनोज आपल्या दुचाकीवरून भिन्नारला परत निघाले. मात्र मुंबई-अहमदाबाद मार्गावर पारोळजवळ अचानक दुचाकीवर त्यांचे नियंत्रण सुटले आणि ते थेट संरक्षक भिंतीवर आदळले. मोठा आवाज आणि काही क्षणातच रक्ताचा सडा पडला. स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले, पण ते पाहून हादरले. अपघातातील जखमापेक्षा अधिक भीतीदायक गोष्ट होती. प्रल्हादच्या हातात कळसची वस्तू घट्ट पकडलेली होती. ती एक काळसर जाळलेली अंगठी होती, जी होळीच्या निखाऱ्यात जळणाऱ्या अनोळखी मृतदेहाच्या बोटात होती. या विचित्र संयोगामुळे पोलिसांना बोलवण्यात आले. प्रथमदर्शनी हा अपघात वाटत असला तरी जेव्हा तपास सुरू झाला तेव्हा अनेक धक्कादायक गोष्टी उघड्यात आल्या. होळीच्या आगीत जळलेल्या मृतदेहाबद्दल कुणालाच माहिती नव्हती तो कोणाचा होता. त्या मृतदेहाच्या बोटातील अंगठी प्रल्हादच्या हातात कशी आली? अपघात खरोखरच अपघात होता की कुणीतरी त्याच्या मागे लागलं होतं? पोलीस जेव्हा सीसीटीव्ही फुटेज तपासत होते तेव्हा त्यांना दिसलं की रात्री होळी पेटवल्यानंतर काही अनोळखी व्यक्ती तेथे संशयास्पद हालचालीत करत होते. त्या व्यक्तींपैकी एकाने जळणाऱ्या आगीत काहीतरी फेकले होते आणि काही वेळातच होळीतून आकाशात उडणाऱ्या धुरात एक भयानक आकृती दिसल्याचा काही लोकांनी दावा केला होता. सत्य उघड होणार का? प्रल्हाद आणि मनोज यांचा मृत्यू हा केवळ एक अपघात होता की एका मोठ्या रहस्याचा भाग? होळीच्या आगीत जळणारा तो मृतदेह कोणाचा होता? त्या अंगठीचा रहस्यभेद कोण उलगडत करणार? गावात अजूनही एक शंका कायम होती. ही होळी केवळ एक धार्मिक परंपरा होती की त्या आगीच्या जाळ्यामध्ये काहीतरी गुंड अघोरी शक्ती दडली होती?